70 वर्ष आमचा हिशोब काढतात, तेव्हा असं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि सत्तेत आल्यावर करणारही नाही. ही आमची संस्कृती. कालचं बोलल्यामुळे आज कदाचित परत लव्ह लेटर येईल. आम्ही त्याला नोटीस नाही म्हणत, आम्ही त्याला प्रेमपत्र म्हणतो. ते आपण को रिलेट करूया. मी किती वेळा पार्लमेंटमध्ये बोलले आणि नोटीस किती वेळा आली. हा को रिलेट डेटा करून मी माझ्या फेसबुकवरच टाकणार आहे. सदानंद सोळेंना आजच विनंती केली की बरं जरा बघावं. अनेक वेळा राज्यातले अनेक मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री हे त्या लोकांना भेटलेले आहेत. त्यांना काही शब्द दिलेले आहेत आणि त्यामुळे आमचा समज असा झाला की सरकारमधलेही नेते काही वेगळ्या मीटिंग्स घेतात. त्याच्यामुळे कसं असतं की एका सरकारमध्ये जेव्हा आपण एकत्र काम करतो त्या पूर्ण सरकारची ती जबाबदारी असते. मग धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज सगळ्या समाजाचे जे आज सरकारमध्ये असणारे नेते सरकार म्हणून पण बोलतात आणि बाहेर जाऊन वेगवेगळ्या व्यासपीठावर पण बोलतात. शेवटी ती मूठ कोण बांधतं तर सरकार बांधते ना. त्यामुळे सरकारने नक्की ठरवलं पाहिजे ना की सरकारमध्ये सरकार एक म्हणतं, जे मंत्री दुसरं काहीतरी बोलतात. त्या सगळा जो विस्कळीतपणा किंवा समाजामध्ये हा जो प्रश्न वाढत चाललाय किंवा कटुता वाढत चालली आहे त्याला पूर्णपणे या महाराष्ट्र सरकार त्यांना जबाबदार आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही बघताय ना चित्र गेले अनेक महिने ज्या पद्धतीने मंत्री एक बोलतात, माननीय मुख्यमंत्री एक सिग्नल देतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी याचा अर्थ काढायचा काय. याच्यातून राजकीय वळण एक वेगळ्या वळणावर वळण जे आहे ते वेगळं लागतंय असं वाटत नाही का? पण त्याला अर्थातच जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे. आणि नुसतं राजकीय पवार साहेब पण एक मोस्ट सिनियर लीडर आहेत. त्यांच्याकडून पण मराठा समाजाच्या अपेक्षा आहेत. त्या अनुषंगानं काय वाटतं? नाही, अपेक्षा आम्ही पारदर्शकपणेच नेहमी काम केलेलं आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची पूर्णपणे सहकार्याची आणि चर्चा करून मार्ग काढायची तयारी आम्ही पहिल्या दिवसापासून. गेले 10 वर्ष अमोलदादा आणि मी खासदार आहे. अमोल आणि मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललोही आहे या बाबतीत. हे सगळं करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करावी लागेल. आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि विनंती पण केलेली आहे अनेक वेळा. जेव्हा असेंब्ली चालू होती तेव्हाही आमच्या पक्षाच्या वतीने आमचे सगळे मोठे सहकारी आणि नेते बोललेले की आम्हाला ह्या बाबतीत चर्चेला आम्ही तयार आहोत. तुम्ही प्रस्ताव आणा, ताकदीने आम्ही जे कोणी सरकार असेल त्याच्यावर उभं राहू. आणि दिल्लीला जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट येईल, आधी मोदी सरकार होतं जेव्हा त्यांचे 300 होते, आज एनडीएचं सरकार आहे. हा बदल जरी झाला असला तरी हे जर विधेयक आलं तर ताकदीने आम्ही कुणाचंही सरकार असलं तरी आमची सहकार्याचीच भूमिका राहील. आज प्रचंड समाजात अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता वाढवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर या निष्क्रिय महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलंय. कारण का त्यांच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सातत्य नाही. हा मुद्दा महत्वाचा आहे कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा. परंतु हा आंदोलनामधून ते पुढे येत नाही किंवा पक्षाचे जे वेगवेगळे राजकीय पक्ष नेते पण ते मुद्दा उचलून धरत नाही. मूळ जो कळीचा प्रश्न जो आहे तो कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा आहे. सगळ्यात जास्त मी बोलले पार्लमेंटमध्ये. ते पण मी इथे तिथे बोलत नाही. राज्याच्या आता सध्याच्या राजकारणामध्ये ते चालू आहे. आता मागच्या आठवड्यातच पार्लमेंटमध्ये बोलले. आणि हे व्यासपीठ हा प्रश्न ते नाही मला माहिती कोण काय बोलतं. नाही, मी अकाउंटेबल आमच्या संघटनेबद्दल. बाकी काय काही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. कारण का आम्ही दडपशाहीवाले नाही. आम्ही काय विरोधात बोलला म्हणून इन्कम टॅक्सची नोटीस, सीबीआय, ईडी असल्या भानगडी आम्ही कधी सत्तेत असल्या तरी केले नाही. 70 वर्ष आमचा हिशोब काढतात, तेव्हा असं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि सत्तेत आल्यावर करणारही नाही. ही आमची संस्कृती. म्हणालात की तुम्ही ज्या ज्यावेळी संसदेमध्ये प्रश्न मांडता त्यावेळी तुमच्या पतींना नोटीस निघते, आयकर विभाग असेल, वेगवेगळ्या विभागाची. आता देखील निघाली का त्याची नोटीस? कालच आली आहे आणि कालचं बोलल्यामुळे आज कदाचित परत लव्ह लेटर येईल. आम्ही त्याला नोटीस नाही म्हणत, आम्ही त्याला प्रेमपत्र म्हणतो. नाही, पहिलं मराठी उद्या एक राऊंड मराठी करून विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलायचं म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये हो आपली आहेच ना, तेव्हाच होणार ना ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये. कारण का आपलं एक्सटेन्शन आपल्या तारीख 28 नोव्हेंबर आहे. त्याच्यामुळे 10-15 तारखेलाच मतदान होईल किंवा दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर. हो, पण आम्हाला दिल्लीत मला अमोलदादांना आठवत असेल दिल्लीचे त्यांना आणखीन दिवस जरा बॅटिंग करायची. केंद्रातलं सरकार, केंद्रातलं नेते महाराष्ट्रात येतात, मोठे नेते
पण आरक्षणामध्ये चकार बोलत नाही. याला दोन असतं की महाराष्ट्रात बाळ ठाकरे म्हणतात की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. काही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि जे दिल्लीवर येतात आणि बोलत नाहीत त्यांना विचारा ना, दौऱ्यावर येतील तेव्हा प्रश्न. मी दुसऱ्या आरक्षणाची गरज आहे किंवा नाही, कसं आरक्षणाचा तोडगा काय आहे? प्रस्ताव द्यावा सरकारने. आमची सगळ्यांबरोबर चर्चा करायला आणि मार्ग काढायला पूर्ण तयारी आहे. नोटीस आली म्हणाला, काय नोटीस आहे आणि कशा कुठल्याही बघायची नोटीस आली आता? आयटी असं असतं, आयटीची नोटीस सदानंद सोळेंना रेग्युलरली येते. आम्हाला त्याची सवय झाली, त्याचं आम्ही उत्तर देतो आणि मग ती परत फाईल बंद होते का काय आणि परत येते. कितवी नोटीस आहे? तेच मी सदानंद सोळेंना डेटा काढायला सांगितलंय की को रिलेट करायला पाहिजे. मला उगाच त्यांच्यासारखी आरोप करायची सवय नाही, पण ते आपण को रिलेट करूया. मी किती वेळा पार्लमेंटमध्ये बोलले आणि नोटीस किती वेळा आली, हा को रिलेट डेटा करून मी माझ्या फेसबुकवर टाकणार आहे. सदानंद सोळेंना आजच विनंती केली की बरं जरा बघावं